RT फाउंडेशन ह्या संघटनेच्या माध्यमातून मी राष्ट्राध्यक्ष या नाते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 हा केंद्र सरकारने पारित केलेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये ह्या कायद्याचं पालन केलं जातं। आज 5 लाख विद्यार्थी ह्या कायद्यांतर्गत मुलं फ्रीमध्ये एज्युकेशन घेतात, परंतु दुर्भाग्य असं आहे की शाळांना मागील 5 ते 6 वर्षापासून त्यांना जी प्रतिपूर्ती मिळते विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची ती अजूनही पूर्णपणे मिळाली नाही। त्यासाठी भरपूर आम्ही आंदोलनं केले, दिल्लीपासून आझाद मैदान, मुंबईपासून आंदोलनं केलेत, परंतु आंदोलनाचा फायदा नाही। त्यानंतर आम्ही न्यायालयीन लढाई लढलो। न्यायालयीन लढाईनंतर ज्या शाळा न्यायालयात आल्या त्यांनाच 100% निधी मिळाला, परंतु अजूनही 3000 कोटीचा थकबाकी प्रलंबित आहे आणि तो सर्व शाळांना मिळाला पाहिजे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही राज्यभर दौरा सुरू केलेला आहे। कालपासून आमचा दौरा सुरू झालेला आहे। नागपूरपासून दौऱ्याची सुरुवात करताना अकोला, अमरावती, वाशिम, नाशिक आणि आज मुंबई येथे आम्ही पोहोचणार। याच्या पुढे पुणेपासून भरपूर जेवढे 15 ते 16 जिल्हे आम्ही घेणार आहे। महत्त्वाचा विषय असा आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो इम्प्लिमेंट झालेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत 25% मुलांना मोफत प्रवेश देण्याचा कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे, परंतु जे मुलं शाळा शिक्षण फ्रीमध्ये देतात, मोफत देतात, त्याचा प्रतिपूर्ती शासनानं द्यायला पाहिजे। केंद्र सरकारचा 60% वाटा आहे, राज्य सरकारचा 40% वाटा आहे आणि प्रति विद्यार्थी प्रति खर्च हा दिल्लीमध्ये 30,000 रुपये देण्यात येतो आणि शिक्षण संचालक यांनी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला एकूण 34,949 रुपयाचं पत्र फरवरी महिन्यात पाठवलं आहे की हा दर प्रति विद्यार्थी करण्यात यावा, परंतु राज्य सरकार शालेय शिक्षण विभागानं त्या पत्राला न जुमानता फक्त 17,670 हा मागील 7 वर्षापासून एकच दर ठेवलेला आहे आणि कोरोना काळात 60% कपात करून 8,000 रुपये केलेला आहे, जो देशात कुठेही कपात केलेला नाही। आणि काही ठिकाणी असं होत आहे की शिक्षण संचालक यांनी RTमध्ये फक्त ट्युशन फी देण्याचं नमूद केलेलं आहे आणि असं आम्हाला कळलं आहे की पालकांची इथे मोर्चा येतो आणि ड्रेस आणि पुस्तकंसुद्धा मोफत पाळतात। हे प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट ड्रेस बुक्स द्या असं कुठंच GRमध्ये नमूद केलेलं नाही किंवा नमूद केलं असेल तर त्याची प्रतिपूर्ती कोण देणार याचा कुठेच उल्लेख नाही आणि अशा प्रकारे कुठंतरी समाजघातक परिस्थिती निर्माण होत आहे। शाळांना त्याची प्रतिपूर्ती न देता शाळांवर अनेक बेकायदेशीर बंधनं लादल्या जात आहे। त्यामुळे RT फाउंडेशनतर्फे आम्ही हा लढा देत आहोत। सोबत पुष्पा संघटनेच्या माध्यमातून आमच्या सहभाग आहे आणि ह्या पद्धतीनं पूर्ण पदाधिकारी लोक इथे एकत्रित झालेले हा लढा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही करू आणि सोबतच आम्ही राज्य सरकारमध्ये RT दर वाढला पाहिजे, तो 100% सर्व शाळांना विनाअट मिळाला पाहिजे आणि जर राज्य सरकारनं हा दर लागलीच पूर्णपणे आम्हाला नियमानुसार दिला नाही तर नियम काय आहे आणि कशा प्रकारचे हे ॲक्टिव्हिटी होतात तेपर्यंत पालकांपर्यंत पोहोचतो, जेपर्यंत सांगितले पालक पुस्तक किंवा दप्तर मागायला सुद्धा येतात, परंतु नेमका रूल्स काय म्हणजे पालकांमध्ये जनजागृती करणार कोण हे शाळेचं कर्तव्य नाही। शाळा नेमकं जनजागृती करण्यासाठी शिक्षण संचालक शेवटी शाळा आपल्या मनानं काही GR काढू शकत नाही। शासनाचे जे नियम आहे ते शाळांना पालन करावं लागते। शासनानं पत्र काढलं आहे, शिक्षण संचालक यांनी पत्र काढलेलं आहे की शाळांना फक्त ट्युशन फी देण्यात येईल, इतर कुठल्याही प्रकारचा त्यांनी खर्चाचा तिथे उल्लेख केला नाही, कुठलेही पुस्तक आणि ड्रेसचा तिथे उल्लेख केला नाही। त्यामुळे नेमकी शाळेने पालन कोणत्या कायद्याचं करायचं आहे? शिक्षण संचालकाच्या कायद्याचं करायचं की जर पालकांनी एखादा मोर्चा काढला तर त्या मोर्चाला बघून शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढलं त्याला करायचं आहे। म्हणजे आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की बेकायदेशीर जे काही गोष्टी इथे घडतात किंवा शाळांवर दबाव टाकण्यात येते, एक तर शाळांना 25% जे पालक असे असतात शाळांमध्ये जे फी रेग्युलर भरत नाही, दुसरं 25% RT कायद्यानं बंधनकारक आहे। शाळाला फक्त 50% फीवर हे सर्व चालवावं लागतं। त्यामुळे आमच्या नेमकी मागणी राज्य सरकारला ही आहे आणि केंद्र सरकारला ही ॲक्टच्या माध्यमातून की केंद्राचा जो वाटा आहे 60% निधी हा राज्याला हा शाळाला त्यांच्या डायरेक्ट थेट खात्यात टाकण्यात यावं। केंद्राने आपला वाटा शाळेच्या खात्यात टाकावा आणि राज्याने आपला 40% वाटा हा शाळेच्या खात्यात आपला परस्पर टाकावा। तरी पण काही अशा तक्रारी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना काही शाळांना डावलं जातं, त्यावर तुमचं काय म्हणतं? ज्या मागासवर्ग इथे दुर्बल आणि वंचित घटक या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना RTमध्ये प्रवेश देण्याचं बंधनकारक आहे आणि शाळांना कोणत्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा अधिकार नाही आहे। डावलला त्याच वेळेस जाते जर तो विद्यार्थी एखाद्या पडताळणी समितीमध्ये जर तो विद्यार्थी तिथे खोटा पुरावा त्याने सादर केला असेल, त्यानं खोटे इन्कम सर्टिफिकेट, खोटं दस्तावेज जर सादर केलं असेल किंवा पुष्कळचे पालक जवळच्या शाळेत प्रवेश झाला पाहिजे म्हणून चुकीच्या पद्धतीनं लोकेशन सेट करतात, तो राहते 4 किलोमीटरवर आणि अर्ध्या किलोमीटरचं लोकेशन सेट करतात, हे कुठेतरी मॅन्युपुलेट ह्या सर्व गोष्टी होतात। त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकावर ही जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही 3 लोकांची सदस्य समिती बनवा, त्या पालकांच्या घरी चौकशी करा आणि तो तिथं बरोबर राहतो की नाही, त्याचे दस्तावेज बरोबर नाही तसा अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवायचे आहे आणि या RTच्या विद्यार्थ्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकावर असल्याकारणानं
नियमानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याची मुख्याध्यापकावर जिम्मेदारी आहे. त्यामुळे ते अशा जर चुकीचं काही असेल पालकांचं तर ते टाळण्यात आलेली घटना आम्हाला दिसते.